नमस्कार मंडळी, आज आपण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पेंडखळे नंबर 2 तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी इथे शैक्षणिक कार्यक्रमासाठी कोकण विभाग माझे परिवार यांची संस्था इथे आज आलेली आहे। चला तर मग आपण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहूया। धन्यवाद। हा शाळेचा फलक आहे। सुंदररित्या यांनी सजावट केलेली आहे शाळेची। हे शाळेचं कार्यालय आहे। त्यानिमित्त या ठिकाणी सर्व उपस्थितांचे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पेंडखळे नंबर 2 तर्फे हार्दिक स्वागत। उपस्थित सर्व मान्यवरांना त्यांच्या या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे। या ठिकाणी कोकणातलं माझे प्रतिष्ठान मुंबई संलग्न कोकण विभाग माझे परिवार या कार्यवाही समिती आहे। या समितीचे वडीलपळवण साखरपेचे संजीव माझे संस्थापक आहेत। त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। त्याचप्रमाणे संगमेश्वर येथील या मंडळाचे अध्यक्ष प्रदीप भाले यांनी सुद्धा या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे। त्याचप्रमाणे चारवाडी गावकार यांनी या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात। पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात। करीतो प्रेम भाव आपले स्वागत हे ज्ञान मंदिरात। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पेंडखळे नंबर 2 या शाळेमध्ये आज कोकणस्थ माझे प्रतिष्ठान मुंबई संलग्न कोकण विभाग माझे परिवार यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या निमित्ताने या ठिकाणी मुंबईवरून आज या कार्यक्रमासाठी आलेल्या या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने मी शाब्दिक स्वागत करतोय आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी विद्येची देवता माता सरस्वती हिचं दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। कृपया या ठिकाणी विद्येची देवता सरस्वती हिला पुष्पहार अर्पण करावा।
आणि दीपक प्रज्वलित करून आजच्या या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करूया. मगाशी कसं दाबलेलं आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यवाह समितीचे संस्थापक आदरणीय श्री संदीप महादे यांचं स्वागत आणि सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय राठोड यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर मी भास्कर खानेकर यांना विनंती करतो की त्यांनी या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप माने यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर स्वागत सत्कार समारंभ या मंडळाचे कार्याध्यक्ष श्री सत्यवान माने यांचं स्वागत या ठिकाणी चारवाडी मंडळाचे अध्यक्ष भिकाजी निनावे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या मंडळाचे सचिव श्री दीपक माने यांचं स्वागत या शाळेचे मुख्याध्यापक सुकृत गुरुजी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर या मंडळाचे खजिनदार श्री संजय माने यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमात आहे शाळेत आहे. या मंडळाचे 2 उपाध्यक्ष आहेत. मी बोरगाव येथील श्री रवींद्र महादे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय राखण यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. या मंडळाचे दुसरे उपाध्यक्ष आहेत तळसर येथील श्री रवींद्र महादे यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी सुनील खानविलकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य आहेत श्री अनंत महादे यांचा स्वागत या ठिकाणी संतोष माने यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
त्यानंतर या ठिकाणी दुसरे कार्यकर्ते सदस्य उपस्थित आहेत. संदीप महादे यांचं स्वागत विजय मांडवकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या मंडळाचे संपर्क प्रमुख संतोष महादे यांचं स्वागत या ठिकाणी चंद्रकिरण निनाळे यांनी करावं अशी त्यांना विनंती. प्रमुख श्री संतोष महादे आणि श्री विलास महादे यांचं संयुक्त स्वागत या ठिकाणी चंद्रकिरण निनाळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर चारवाडी गावकर नानू निनावे यांचं स्वागत शाळेचे मुख्याध्यापक करावं. चारवाडी गाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष भिकाजी निनावे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय राखन यांचं सुद्धा या ठिकाणी गुरुजींनी स्वागत करावं. चंद्रकांत निनावे यांचं या ठिकाणी स्वागत गुरुजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. भास्कर खानविलकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. विजय मांडवकर यांचं या ठिकाणी स्वागत आहे. त्यानंतर दुसरं स्वागत आहे चंद्रकिरण निनावे यांचं आहे. माजी अध्यक्ष विलास महादे यांनी स्वागत करावं. यापुढचे स्वागत माजी अध्यक्ष विलास महादे. त्यानंतर स्वागत आहे सुनील खानविलकर यांचं. खास मुंबईवरून या कार्यक्रमासाठी स्वागत विलास महादे यांनी करावं. या ठिकाणी या शाळेचे माजी अध्यक्ष आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आणि या मंडळाचे संपर्क प्रमुख विलास महादे यांचं स्वागत या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश यांनी करावं. आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी सुखद भोजन बनवून देणाऱ्या गेली 20 वर्षे आणि स्वतःहून झोपून येऊन ते काम करताय. कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी तक्रार न करता कोणतंच काम त्यांना सांगावं लागत नाही अशा तळमळीने काम करणाऱ्या या ठिकाणी ढोकले काकी आणि निनावे काकी या दोघींचं स्वागत या ठिकाणी आपण करूया. हो काकी केव्हा ते निनावे काकी उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिला
त्या ठिकाणी डुकले काकी यांनी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. अतिशय तळमळीने मुलांसाठी सुग्रास असं भोजन गेली 20 वर्ष बनवून देत आहेत. त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका जोशी मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. त्या ठिकाणी या कार्यक्रमाला सायली सातोबे या उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा बंडल मॅडम यांनी स्वागत करावं. मुलांनी मुलांना जरा थोडा रत्नागिरी रायगड विभाग कोकणातल्या 12 पट्ट्यामध्ये भाजी परिवारांचं कठीण असा हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. त्यानिमित्त या ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी पालक यांनी आज या ठिकाणी मुंबई त्या कोकणस्थ माजी विभागाचा सन्मान सुद्धा केला. त्याबद्दल आम्ही त्यांचा मुंबईच्या वतीनं आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. परंतु हे सगळं करत असताना त्यांच्यामुळे आज या ठिकाणी सन्मान झाला. ते ग्रामस्थ आणि या शाळेचे शिक्षक वृंद त्यांचा मी आमच्या वतीनं सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. म्हणून संस्थापक सन्माननीय श्री संदीपदादा यांना विनंती करतो. सन्माननीय श्री सुधाकर कुकुळ सर मुख्याध्यापक यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करायचा आहे. संस्थेचे अध्यक्ष सचिनदादा यांना विनंती आहे सन्मान करायचा. भारत निर्बंध सर कार्याध्यक्ष सत्यम या मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. सन्मान करायचे.
महादेव प्रतिष्ठान तर्फे या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या मंडळाचे संपर्क प्रमुख आदरणीय संतोषजी माझे यांना मी विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। नमस्कार। आज या ठिकाणी कोकणस्थ महादेव परिवार यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप जी आदर्श शाळा पेंटकळ नंबर 2 यामध्ये संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावरील आदरणीय या संस्थेचे ज्यांनी संस्था रुजू केली आणि कसं त्यांच्या मनामध्ये आले ते सांगता येत नाही। कदाचित आमच्या माझे पूर्वजांची पुण्याई असेल ते आमचे संदीप दादा वडीलवंतीच आहेत, त्याचप्रमाणे प्रदीप दादा, सत्यवंत दादा या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर कोकणस्थ रायगड जिल्ह्याचे आमचे संजय दादा आणि या 4 वाडीतील ग्रामस्थ मानकरी मुकादम सर्व महिला वर्ग या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय माझे गुरुवर्य तुकडुळ गुरुजी व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, कदाचित तिथे पिशव्या बघितल्या असेल तुम्हाला मजा वाटली असेल कारण आम्हाला काहीतरी द्यायला आलंय। एखादी गोष्ट नवीन कळते तेव्हा त्या माणसाला कधी ती माझ्या हातात पडते याची उत्सुकता असते आणि ती उत्सुकता तुमच्याकडे नक्की आहे। आज शनिवार आहे, तुमचा वेळ शाळा सुटायचा होऊन गेलाय तरी पण तुम्ही या कार्यक्रमात थांबल्याबद्दल मी तुमचं खरोखर अभिनंदन करतोय की तुम्ही या कार्यक्रमासाठी थांबलात किंवा तुमची उपस्थिती नसते तर हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही। या जी शारदा माता जिच्या आपण प्रेरणेने सर्वप्रथम जे गुरुवर्य असतात आई वडील नंतर श्री शारदा माता ही विद्येची देवता तिला आपण नतमस्तक होऊन आपण जसजसे मोठे होतो तसतसे आपल्याला अनेक गुरु आपल्याला प्राप्त होत असतात आणि त्यानुसार आपण त्या मार्गाने भरारी देत असतो। मित्रांनो, त्याचप्रमाणे आम्ही हे कोकणस्थ महादेव परिवार म्हणून आमचे या कोकणस्थ महादेव परिवारातील कोणतरी व्यक्ती या देशासाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण केलंय, मग ते कोणी केलंय ही कुठेतरी आम्ही शोध मोहीम केली आणि हा महादेव परिवार शोधण्याचा पहिला धडा म्हणजे तो आहे आमचा की कोणतरी जो व्यक्ती केलाय हा कोण आहे नेमका ते शोध मोहीम करता करता आम्ही पूर्ण या इथे महादेव परिवार कुठे कुठे आहेत आम्ही याची शोध मोहीम घेतली आणि आज असं या महाराष्ट्रामध्ये आमचं बरंच असं मोठं असं महादेव परिवार निर्माण झालाय आणि त्याचीच ही एक कुठेतरी आपल्याला इथे समोर दृष्टांत दिसतोय आणि त्या पद्धतीत या ठिकाणी तुमच्या समोर या महादेव परिवार उभा आहे। खरोखरच मी अभिमानाने सांगेन की आम्ही स्वप्नात पाहिलं नव्हतं की आम्ही असं एकत्र येऊ, पण आज जे प्रत्यक्षात इथे उतरले मी सर्वांना धन्यवाद देतो। यासाठी ज्या आमच्या परिवाराने जी घेतलेली मेहनत त्यांना धन्यवाद देतो। या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम करायला दिल्याबद्दल आमचं तुम्ही इथल्या सर्व परिवार यथोचित सत्कार केल्याबद्दल मी सर्वांना या शाळेत पालक शिक्षक संघाला त्याचप्रमाणे शिक्षक वृंदाला 4 वाडीतील सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। व्यासपीठ सावरतील ग्रामस्थ गावकर मंडळी विद्यार्थी मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे। मला या शाळेचा अभिमान आहे। आज या ठिकाणी आम्ही जास्त काही न बोलता ज्या कामासाठी आपण आलो त्या विद्यार्थ्यांसाठी आपण शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत तो मलाही वाटतं लवकरात लवकर भाव काढून बरोबर बऱ्याच वेळ ताटकळत बसलेले
त्यामुळे मी फक्त संस्थेची थोडीफार माहिती सांगतो, त्याच्या पलीकडे काही जास्त न बोलता आपण कार्यक्रम लवकर संपवायचा प्रयत्न करू. आज कोकणस्थ माझे प्रतिष्ठान, कोकण ब्लॉक माझे परिवार ही संस्था किंवा हे आडनावाची व्यक्ती एकत्र येण्यामागचं कारण काय? त्याच्यामध्ये कारण असं काही नव्हतं. एक सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकांच्या फेसबुकच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप असेल किंवा इतर जे सोशल मीडियाचे माध्यम आहे, जवळजवळ 2018च्या आसपास आमच्या संस्थेचे संस्थापक आज या ठिकाणी हजर नाही आहेत, विलासदादा मादी पांगरी संगमेश्वर यांच्या माध्यमातून एक फेसबुकला मादी आडनावाची एक ॲड होती. मादी आडनाव दिसल्यामुळं त्यांच्याशी एकाच नावाची व्यक्ती असल्यामुळं संदीपदादा मादी त्यांचा फोन मार्फत त्यांचा संपर्क झाला. त्या माध्यमातून आमची काही लोक एकत्र आली. त्या एकत्र येण्याने एक असं झालं की चला एकाच आडनावाची माहितीचा आपण शोध घ्यायचा कुठे प्रयत्न करूया. असं करता करता 8-10 लोक जमता असं जवळजवळ या रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये 52 गावामध्ये आतापर्यंत मादी गावांचा शोध लागलेला आहे. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. अजूनही आम्ही प्रयत्नशील आहोत. अजून तिथं कुठं असेल, एक घर असू दे, 2 घर असतील, आम्ही वैयक्तिक संस्थेच्या माध्यमातून भेट द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. हे करत असताना नुसतं आम्ही फक्त माझी आडनाव एकत्र न येता काहीतरी सामाजिक कार्य आपले घडावं, आपल्या जास्तीत जास्त आम्ही शैक्षणिक याच्यावरती आम्ही भर दिलेला आहे. मुलांची शैक्षणिक सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते. आम्ही सगळ्यांना संपूर्ण साहित्य किंवा सगळ्या गोष्टी आम्ही एकट्या मार्ग करू शकत नाही. काही पूर्ण फुलाची पाकळी या निमित्तानं आम्ही त्यांच्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करतो, प्रोत्साहन देण्याचं कार्य करतो. तर हे करत असताना आजपर्यंत जवळजवळ 5 ते 6 वर्षामध्ये संगमेश्वर असेल, रायपाटण, डॉक्टर छात्र त्या सुद्धा मित्र मंडळ येत आहेत. पण या सर्वांचा वापर करून आपण सर्वांनी चांगली आपली शैक्षणिक प्रगती साधावी आणि आपल्या कुटुंबाचा चांगला उद्धार करावा असं मला वाटतं. विविध मंडळ एक थोडंफार साहेब मर्यादित म्हणजे त्यांच्या मैदानी खेळाची आवड आहे, त्यांच्यासाठी मोफत पोलीस अकॅडमी त्यांनी सुरू केली आहे. ज्यांना उच्च पदावर परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र त्यांनी सुरू केले, म्हणजे व्याख्याते आणि मार्गदर्शन करणारे सुद्धा मोफत आहे. मोफत वाचनालय आहे. या सर्वांचा उपयोग करून इथल्या विद्यार्थ्यांनी आपलं हित साधावं असं मला वाटतं. आपण 10वी-12वी पर्यंत बघायचं का तो बरेचसे मंडळी 7वी पर्यंत काम करताना दिसतात, पण त्याच्या बाहेर गेल्यानंतर जे विद्यार्थी जीवनात म्हणजे मोठ्या क्षेत्रामध्ये जातात त्यावेळी त्याला कुठेतरी पाठिंब्याची गरज असते. आपण पालकही आपली जबाबदारी समजून कुठेतरी मुलाला मोबाईल दिला, त्याची शाळेत कॉलेजला जाण्याची व्यवस्था केली की आपण निवांत राहतो. आणि जर 3-4 वर्षांनी बघायला जातो तेव्हा अक्षरशः आपल्या हाती काही लागत नाही. बराचसा जो वयोगट आहे 20 वर्षाच्या दरम्यानचा, तो आता गाव सोडून कुठेतरी मुंबईला जातो आणि परत जसं गावात जीवन जगत असतो त्याच धर्तीचं त्याच कॉलेजचं जीवन मुंबईला जगत असतो. हे कुठेतरी चित्र बदलणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून पुढे व्यावसायिक शिक्षण यावर आपण फोकस करणं खूप गरजेचं आहे. आपल्या किंवा तुमच्या परिवारातली जरी मुलं उच्च पदार्थ कसे होते त्या दृष्टिकोनातून आपण जरी प्रयत्न केले आणि जीवन आहे तसंच करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं विकासाला आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्य वाटपाला सुरुवात करत आहोत. या संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री संदीप माळे यांना मी विनंती करतोय की त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटपाला सुरुवात करावं. आपले शुभ असते. साईश्री नवीन कैदीतला विद्यार्थी या ठिकाणी यायचे आहे आणि त्यांनी हे शैक्षणिक साहित्य स्वीकारायचं आहे. आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य देऊया. त्यानंतर दुसरीमधील एक विद्यार्थ्यांनी यायचे आहे पुढे पटकन. एकच असेल तर मला वाटतं. माझे अध्यक्ष आहेत टीचर्सचे आपण इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य वाटप करत आहोत. इयत्ता तिसरीमधील
आधी या ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी आमच्या त्या ठिकाणी बोलवत आहे त्यांच्या आशीर्वादाने याचा पुढील विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना साहित्य मिळणार आहे. आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी एका विद्यार्थ्याला पुढे बोलून साहित्य वाटप करत आहोत. चला चौथीमधील एक विद्यार्थी पटकन उठा. चौथीमध्ये एकाने उठायचं नाही का? सगळ्यात मागे विद्यार्थी या ठिकाणी यांनी घेतलेल्या अशा कुठल्याही एका विद्यार्थ्याने उठायचे आणि साहित्य घ्यायचे. सर्वांना नंतर मिळणार आहे. कुठेही विद्यार्थी या शैक्षणिक साहित्य वाटपापासून वंचित राहणार नाही. ठिकाणी निनावे यांनी या शैक्षणिक वाटप करावं. या मंडळाचे पदाधिकारी ज्याप्रमाणे ते स्थानिक जे साहित्याबरोबर साहित्य देण्यासाठी या ठिकाणी सुंदर अशी टिकली सुद्धा या मंडळाला अतिशय भरघोस असं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत आहे. भास्कर खानविलकर यांना विनंती करते विद्यार्थ्याला या ठिकाणी
कृपया विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शांतता पाळायची आहे. कोकण विभाग माझे परिवारातर्फे या ठिकाणी आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पेनखळे नंबर 2 या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आपणा सर्वांचं तोंड गोड करण्यासाठी खाऊ सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्याचं वाटप 15 वर्षाच्या स्वातंत्र्य दिनी आपण करणार आहोत. 350 किलोमीटरहून लांबून या ठिकाणी या मंडळाचे पदाधिकारी आलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे स्थानिक पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आपण समाजाप्रती काहीतरी देणार असतो या भावनेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन द्यावं, त्यांना थोडासा हातभार लावावा या उदात्त हेतूने त्यांनी हा आता कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये सुट्टी उद्याची सुट्टी या ठिकाणी आपल्या ह्या प्रवासामध्ये ते व्यतीत करणार आहेत. या ठिकाणी उपस्थित राहिलेले अतिशय भरघोस असं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. याबद्दल शाळेच्या वतीने कोकणस्थ माझे प्रतिष्ठान मुंबई संलग्न कोकण विभाग माझे परिवार या मंडळाचं आम्ही खूप खूप आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे अध्यक्षांच्या परवानगीने आता इथला शैक्षणिक साहित्याचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबईचे त्याचप्रमाणे या ठिकाणी गावचे स्थानिक हे जे मान्यवर आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आता हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला तेव्हा या कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. या ठिकाणी मुलांनी थांबायचं आहे व शिक्षक वर्ग या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो की हा कार्यक्रम करण्यासाठी कोकण विभाग माझे प्रतिष्ठानला सहमती दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. जास्त काही बोलत नाही, पण एक बोलायचं वाटलं की या शाळेमध्ये आतमध्ये शिरतात, आतमध्ये आगमन करतात असं एक वेगळंच एक नाव निर्माण झालं की खरोखरच आदर्श शाळा आहे. ही सजावट बघून या शाळेचं खरंच एक मन प्रसन्न होईल असं एक वातावरण आहे. जास्त काही बोलत नाही, इथेच थांबतो. जय महाराज. बस काय